जय भीम, नमस्कार. रेसिपीज ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे. बघा, आज मी एक तुम्हाला नवीन अशी रानभाजीची रेसिपी दाखवत आहे. ही रानभाजी तुम्ही ओळखली असेल, विलायती किंवा इंग्रजी चिंचसुद्धा म्हणतात. विलायती चिंच आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटचा तर खजिना आहे. त्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती मोठ्या प्रमाणात वाढते. इंग्रजी चिंच जर आपण खाल्ली तर शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. तसेच मधुमेहाच्या रुग्णासाठी हे शरीरातील साखर कमी करण्यास मदत करते. त्वचेचे तसेच डोळ्याचे विकारसुद्धा या विलायती चिंचमुळे कमी होतात. शरीराला जर सूजन आली असेल तरी या विलायती चिंचच्या खाण्यामुळे ती कमी होते. या चिंचमध्ये मोठ्या प्रमाणात प्रथिने, कॅल्शियम, पोटॅशियम आहे, जे शरीरासाठी खूप अतिशय आवश्यक असतात. त्यामुळे सर्वांनी विलायती चिंच खा आणि याची भाजी बनवून सुद्धा खा. ती खूप सुंदर पण लागते. यापासून आता खूप छान आपण भाजीची रेसिपी बनवू. त्याआधी आपण याची साल काढून घेऊ आणि यामधील जे काळं बी आहे ते सुद्धा काढून घेऊ. भाजी बनवण्यासाठी बघा, आपण ही अर्धवट पिकलेली आपण चिंच घेतलेली आहे. बघा, आता मी याचे टरफल असे काढून घेतले आणि याचं काळं बी पण बाजूला केलं. ही अशी चिंच आपण काढून घेतली. याला बघा, आपण दोन दोन तुकडे करून घेतले. याला आता आपण स्वच्छ धुवून घेऊ आणि थोडा वेळ पाण्यामध्ये भिजवून ठेवू. याची भाजी बनवण्यासाठी बघा, मी काय साहित्य घेतलं आहे. 2 मोठे कांदे चिरून घेतले, 1 छोटं टमाटर घेतलं, आल्या लसणाची पेस्ट आहे, यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आहे आणि एवढी कोथिंबीर आहे. हे बघा, आता याला आपण थोडा वेळ 5 मिनिट भिजवून ठेवू. बघा, मी आता विलायती चिंचेची भाजी करण्यासाठी कढईमध्ये 1 पळी तेल गरम करून घेतलं. तेल आता छान गरम झालेलं आहे. यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, आल्या लसणाची पेस्ट, यामध्ये आपण कांदा घालू. कांदा 2 मिनिट परतून घेऊ. हे बघा, आता कांदा छान परतला आहे. यामध्ये आपण टोमॅटो घालू. याला 2 मिनिट परतून घेऊ. बघा, आता टमाटर कांदे छान शिजलेले आहे. त्यामध्ये मी आता पाव चम्मच हळद घालत आहे. हे बघा, लाल तिखट 1.5 चम्मच आणि चवीपुरते मीठ. बघा, हे अर्धा चम्मच मसाला आहे आणि हा अर्धा चम्मच धने पावडर. आपण आता हे मिक्स करून घेऊ. मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ आणि 2 मिनिट याला शिजवून घेऊ. बघा, आता या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. यामध्ये आपण हे भिजत घातलेली विलायती चिंच टाकू. यामधील मी पाणी काढून घेतलेलं आहे. त्याला मिक्स करून घेऊ. हे आता छान मिक्स झालेलं आहे. यावर आपण झाकण ठेवून असंच कमी आचेवर 5 मिनिट याला शिजवून घेऊ. आपण आता 5 ते 7 मिनिट शिजल्यानंतर ही भाजी आता पूर्ण शिजलेली आहे. हे बघा, आपण याला जर असं तोडून बघितलं तर हा लवकरच तुटत आहे. यामध्ये आपण कोथिंबीर घालू. बघा, आता हे किती सुंदर दिसतंय भाजी. याला आता आपण गरम गरम सर्व करू. ही बघा, आता भाजी पूर्ण तयार झालेली आहे. या भाजीची आपण टेस्ट घेऊन बघू. ही भाजी पोळी भातासोबत पण आपण खाऊ शकतो, भाकरीसोबत पण खाऊ शकतो. ही शरीरासाठी खूप पौष्टिक आहे आणि ही आता सहज बाजारात सुद्धा मिळते आणि आजूबाजूला सुद्धा याचे झाडं असतात. आपण आता टेस्ट घेऊन खूप सुंदर लागत आहे ही भाजी. तुम्ही पण अशी विलायती चिंचेची भाजी नक्की करून बघा. ही खायला खूप सुंदर लागते. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.